नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. परत आम्ही घरीच आहोत तुमच्यासाठी, कारण तुम्हाला आमच्या घरचे ब्लॉग्स आवडतात आणि कुकिंग ब्लॉग्स. आणि मी चेन काढायला विसरलोय. कंटिन्यू गाईज, कंटिन्यू. नाही तर त्या माईक वरती घर 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 आवाज येतो. तर आज आम्ही काय विचार केला की कुकिंग व्लॉग तर आम्ही म्हणजे केलाच आहे रिसेंटली. पाणीपुरीचा जर तुम्ही बघितला नसेल तर बघा. त्यात कोण जिंकलं हे तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो की मी जिंकलेलो आहे गाईज. तुमच्या आशीर्वादाने मी सदैव जिंकतच राहणार आहे या सगळ्या सिरीज मध्ये. जाऊ दे. तर आज आम्ही विचार केला की आपण व्हॉट वी ईट इन अ डे करूया. तर आम्ही सगळं आज बनवणार आहोत, म्हणजे सगळं डिनर पर्यंत माहिती टाकत राहील की नाही, पण ऍटलीस्ट ब्रेकफास्ट आणि लंच तरी बनवू. आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पण आम्ही ही सिरीज बनवतो ना व्हॉट वी ईट इन अ डे, ते आमचं असं असतं की दररोज आम्ही हे नाही खात, पण आम्ही आज काय खाते हे तुम्हाला आम्ही दाखवतोय. नाही तर काय काय वेळेस काय होतं, मी पण आधी जेव्हा बघायचो की अरे यार हे लोक काय खातात, कमी आहे वाटतं. ओ माय गॉड, कुठे पळतेस? कैची कुठे? काय पाहिजे? इथे कात्री आहे बघ लावलेली असते. अजून एक होती ती मी इथे ठेवलेली. अच्छा, बाहेर असेल. ओके. हा. तर आज आम्ही थालीपीठ बनवतोय, तर त्यासाठी मी स्विगीवरनं हे रेडीमेड पीठ मागवलंय. माहिती नाही कसं, ऍक्च्युली मला कपराचं मागवायचं होतं, असाच काहीतरी ब्रँड आहे, पण मला तो नाही सापडला. आणि हे सगळं इकडे आम्ही जे मांडून ठेवलंय ते सगळं दिवसभराचं खाण्याचं मांडलंय. आणि हे ना हे आम्हाला फ्री मिळालंय आज झेप्टोवर. हे खाऊन बघायचंय मला, कारण 2 यमचं फर्स्ट टाइम मी खातोय. हे काय माहित काय. हा, हे लहान मुलांसाठी चांगलं आहे कारण ती स्पायसी आहे, पण आम्हाला फ्री मध्ये मिळालं ते विचार केला ऍड करू व्हॉट वी ईट इन अ डे मध्ये. थोडंसं मी बेसन पण ऍड करणार आहे, बिकॉज मला बेसन भरपूर आवडतं. येस येस. अनिता ताई पण बेसन टाकते ना थालीपीठ मध्ये? हो अनिता ताई, जर तुम्ही बघा असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा, तुम्ही बेसन टाकता ना थालीपीठ मध्ये का नाही टाकत? थोडंसं भाई, पूर्ण बेसनच झालं हे. नाही, अरे ते थर होतं त्याच्यावरती बेसन पडलंय. ओके ओके. हा. त्याच्यानंतर मी इथे कांदा, मिरची आणि लिंबू, टोमॅटो, कांदा, मिरची आणि कॅप्सिकम, कांदा, मिरची आणि स्ट्रॉबेरी, कढीपत्ता, कोथिंबीर. एवढं कसं वेळ लागतोय? हिरवं गोष्ट आहे. टोमॅटो बोलतेय, हे बोलतेय, ते तुला बोलतेय. काय नाही सुचलं? मला माहिती होतं, मी तुझी मजा घेत होतो, समजलं? आता मग ह्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार? थोडंसं लिंबू, लस्सी, ताक, जलजीरा. तू बोलते, मला माहितीये काय. दही, मला पण माहितीये काय. बोल ना. अरे मला वाटलं तुला चॅलेंज करतोय मी. हा. चला, थोडंसं दही टाकायचं होतं, पण आम्ही अख्खं दही मागवलं. त्याचं कारण का हे तुम्हाला नंतर कळेल. बघितलं म्हणून आता दही मी पहिल्यांदा टाकताना बघते थालीपीठ मध्ये. येस. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला हे अख्खा सेटअप दिसतोय हा वाला, तर त्याच्यात तुम्हाला कळत असेल की मे बी पुढची डिश काय आहे ह्या सगळ्यांमध्ये बघून. जर तुम्हाला कळत असेल तर प्लीज आम्हाला हे हिने काहीतरी मागवलं, हे पण खाऊया आज व्हॉट वी ईट इन अ डे मध्ये. काय? केप गूसबेरी. चला, आपको भी यही आना पडेगा. अरे बाबा, गॅस पेटवणार ना आपण. गॅस किती लांब आहे? मी मीठ तुझ्या नादात मला कळालंच नाही. ए भाई, ए व्हिडिओ मध्ये बघून टाकू आपण, व्हिडिओ चालू आहे आपली भाई. आणि ह्याच्यानंतर काय टाकायचंय? मसाले. सलामे इश्क. हे दाखव नको. शी काय, सगळ्यांचे डबे हेच असतात. सगळ्यांच्या घरात हाच डबा असतो मसाल्याचा. काय काहींचे प्लॅस्टिकचे असतात, काय काहींचे स्टीलचे असतात, काय काहींचे लाकडाचे पण आता यायला लागले. मसाला कमी टाकते. पण मराठी माणसाच्या घरात जुने, सगळे मराठी काय अख्ख्या भारताच्या घरात जुने हेच डबे असतात. त्याच्यामध्ये माझी राई इकडे तिकडे झाली आहे. राई आणि हळद मिक्स झाली आहे का? सगळ्यातच राई गेली आहे. वाव. थोडासा जिरा पण टाकूया फॉर. ए भाई, एक्सपेरिमेंट नको करू. जे आहे मला ओवा टाकायचा होता, त्याला म्हणजे आवडतं मला. आवड़ता मन ठेव, मी नहीं भाई, सब तुमको ही करना पड़ेगा. मैं कैमरा हैंडल कर रहा हूँ, इतना बढ़िया चीज कर रहा हूँ. हाँ, आता ह्याला तुला मळायचंय. ए तू मळणार शिवानी? काय यार, अजून काहीतरी विसरते असं वाटतंय मला. अरे ते नाही का? काय ते बुद्धी. ह्याच्यात बुद्धी टाकावी लागेल, नाही तर तुला कशी मिळणार. यू आर राईट. डेट आहे ते भाई, बरोबर नाही बोलली. चांगलं बोलली. सो युजली ना असं थालीपीठाचं पीठ असं म्हणून थापतात, पण मी विचार केलं की वाय नॉट आपण बेसनाच्या पिठासारखं करूया. म्हणजे का डायरेक्ट तव्यावर? हा. शिवानी, चांगलं होईल का? नाही माहिती. अबे हे थापलं, हे डायरेक्ट पिठासारखं जाणारच नाही. पाणी करायला लागेल तुला शिवानी. हा, मग तसंच बोलते. पाणी करून नको भाई, एवढी रिस्क नको. करावी लागेल शाणी. पण ते मला वाटतं एकदा ट्राय तर करूया. ठीक आहे, कर. मला कॉन्फिडन्स आहे माझ्या बायकोवर. सर, आम्ही एक महत्वाची गोष्ट विसरलो तुम्हाला सांगायला. आम्ही आहे ना कंट्री डिलाईटवरनं नारळाचं पाणी सांगून ठेवलंय 2, म्हणजे एव्हरीडे सकाळी 2 नारळ पाणी येतील असं. हे बघा,
मस्त 2 नारळ पाणी तो आणून ठेवतो. पहिले काय करायचं ना, तो इथे ठेवायचा खाली चपलींच्या बाजूला. मी त्यांना तुझी खराब हालत सवय कधी जाणार नाही ना, बाथरूम नुसतं उघडं करून ठेवायचं. हा, अख्ख्या दुनियाला सांग ना, दुनियाला सांग. एकटं मला कशाला सांगतेस? मी टाकते. हा ए नको, थांब थांब, आलो. शिवानी ना आता हे टाकायला, थांबा थांबा, शिवानी ते टाकायला चालली आहे. दार बंद करण्याच्या आधी तुम्हाला दाखवतो ती काय करते. हे बघ बाई, ए भाई, हे नको नको शिवानी, ड्रॉप मार फक्त. हा असं, आणि मग ते हा ओ आय थिंक आधी काय काय घी नाही टाकलं पाहिजे. हा, यू आर राईट. पण ठीक आहे, काय पण प्रॉब्लेम थालीपीठ कसं जाडच असतं ना. हो, आता तरी दिसतंय बरोबर, काय वाईट दिसत नाही. ती मारलाय, पलटी मारते शिवानी, पलटी मारते. झालंय, पण बेसनासारखंच दिसतंय ना, कारण की आपण बेसनचं पीठ टाकलंय. पण मी छान काय म्हणते, दिसतंय. आपण, ते असं थालीपीठला असे गोळे गोळे असतात हा, ना, खड्डे पण ते मी असतात. करू नाही शकत. ओ मग तुला काय म्हणायचंय? यार काय भारी झालं. खरंच भारी केलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, आय लाईक इट. नाईस नाईस नाईस. ओ चालू झालं का? येस येस, चुकून चालू झालेलं आहे. मी नारळ पाणी फोडतोय. हिनी तर पलटलेलं तुम्हाला दाखवलंय. अभी मेरा काम है नारळ पाणी फोडणे का. एवढंच आहे की पण मला ना- थालीपीठला ना शिजायला खूप टाइम लागतो. हा, शिजार म्हणून ते खड्डे करतात की लवकर शिजावं. आणि कंट्री डिलाईटचं मला एक कळत नाही. हात ठेवलेला तोंड, आता परत हात ठेवलेला तोंडावर. हा, मला कंट्री डिलाईटचं एक कळत नाही. ते लोक ना कधी कधी चांगले नारळ देतात, कधी कधी चांगले नाही देत. म्हणून मला असं कन्फ्युजन होतं की मी ते मागवू की नको मागवू. पण रेग्युलरली घरी येतंय म्हणून ते चालू ठेवलं. आणि मॅक्सिमम टाइम चांगले येतात. हा, मॅक्सिमम टाइम चांगले येतात. मग काय हरकत नाही. त्यांना तरी कसं कळणार नारळ कसा आहे. जे झाडावर येणार तेच देणार ना. काय बोलते? ओके, सो सर्वात पहिले नारळ पाणी. आणि मी ना नोटीस केलंय, जेव्हापासून मी सकाळी नारळ पाणी प्यायला लागले ना, दिवसभर मला असं ना तहान तहान लागत नाही. म्हणजे आणि जरी मी कमी पाणी पिली ना, बॉडी हायड्रेटेड राहते. मी असं नोटीस केलं की जर मी नारळ पाणी नाही पिलं सकाळी, मला दिवसभर इनकम्प्लीट वाटायला लागले. एनर्जी मिळते. आणि घाबरली घाबरली, दीदी डर गए, दीदी डर गए. सकाळी आम्ही युजली नारळ पाणी पितो. आज मी सकाळी विसरलो, मी पहिले केळ्याचे वेफर खाल्ले. तू केळ्याचे वेफर खाल्ले? व्हॉट वी नाही 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 खाल्ले मी. आणि तू दाखवलं नाही खाल्ले मी, नाही खाल्ले मी केळ्याचे वेफर. भाई का तू असं हे करते? हे बेटर झालंय वे. हा, कसं काय रे? काय रे हल्क रे, जाऊन माझ्यासाठी सामान घेऊन ये रे. काय बडबडतोयस? काय रे हल्क रे, किती खातोस रे? काय रे शिवानी रे, जरा तूप लाव रे, धष्टपुष्ट होऊ दे रे. गप रे. मला भूक लागली रे, तू वॉलनट वगैरे लवकर बनव रे. तू इरिटेट का नाही होतेस रे? तुला इरिटेट नाही होते का रे? असं म्हणायचंय का की तुम्हाला मुद्दाम इरिटेट करतोय? सरक, नाही नाही, तू ते आणि हे बघितलं. तुझं आवडतं काम आहे हेच सांगायचंय का? तू काही का बोलतेस रे? चल तू हे दे. येस नारळ पाणी गाईज, नंतर. आफ्टर नारळ पाणी सेकंड गोष्ट जी आम्ही खातो, आणि ही दररोज खातो. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, नारळ पाणी आणि हे आम्ही दररोज करतो. बाकीच्या गोष्टी रॅन्डम असतात. तर हे आहे सेकंड चीज. आम्ही रात्रभर हे भिजवून ठेवलेले आहेत, आणि रात्रभर भिजवल्यानंतर आता शिवानी त्याच्यातून काढून खतरून कोतरून करून खाणार, आणि माझा विचार करणार नाही. मी खाल्लेत सकाळी. घे. सगळं मागेल हो. एवढं. हो, पण बुद्धीची तुम्हाला गरज ना. कळतं, आज व्हिडिओ चालू केला पण हा तुम्हाला काहीच दाखवत नाही. अरे बाबा, काही दाखवत नाही असं नाही. व्हिडिओ चालू केला आम्ही, पहिले उठला उठला ते खातो ना म्हणून ते खाऊन टाकलं मी, आणि नंतर मला आठवलं की आता व्हिडिओ करायचंय. म्हणजे हे खूप छान दिसतंय रे. टेस्ट करून सांग ना, ह्याला मीठ वगैरे काय टाकायचं आहे का? खरं खरं हा, उगाच खोटं नको बोलू नका. हे लोक बोलते सगळ्यांमध्ये तू बघ. घरावर देवी अन्नपूर्णेचा हात आहे. येस, देवी अन्नपूर्णेचा हात आहे आमच्यावर. कारण या मुलीला लग्नाच्या आधी जेवणाचा एक कण येत नव्हता. आणि भाई एवढं, आणि हे मला मान्य आहे की हे रेडीमेड पीठ आहे, मला कळतंय की दिस इज रेडीमेड. पण त्याच्यात बेसन टाका, त्याच्यात कांदा बिंदा टाका, आणि त्याच्यानंतर पण मी जर हे आणलं असतं तर मी याची वाट लावू शकलो असतो. पण हिने नाही लावली, हे सत्य आहे. बघा, घंटी कधी वाजली? आत्ताच वाजली. घंटी वाजायला बघतो मी जरा. तू एक घास तू खा, एक घास तू खा. खाल्ला मी. खाल्ला? माझ्याशिवाय तिखट कमी असं वाटलं मला. चिली सॉस गरज नाही वाटत आहे. अबे हा, पण आमच्याकडे चिली सॉस आहे चांगला वाला.
नागिन इंडियन हॉट सॉस. त्याच्यासोबत खाऊन बघ, खूप सही लागेल. आणि ब्रेकफास्ट झाल्या आम्ही लंचची तयारी करणार आहे, कारण की आज आम्ही काहीतरी मस्त बनवणार आहोत. आणि का मस्त होतात बघा. असंच थालीपीठ केले पाहिजे. ते थापा, मग ते उलटी करा, ते सगळं कटकटच उलटी म्हणजे ते असं करतात की थापतात रुमालावरती आणि मग रुमाल असा टाकतात. माय गॉड टेस्टी लागतंय. मी जेव्हा एकटा असायचो ना, तेव्हा मी काय करायचो, घरी जेव्हा डोसाचं पीठ वगैरे आणायचो, मी इथे साईड, तू दिसतच नाहीस, मी इथे साईडला बनवायचो, इकडे प्लेट घ्यायचो, बनवायचो, काढायचो, प्लेटमध्ये घ्यायचो आणि खाऊन टाकायचो. मग ती मला सवय लागली. आणि माझ्या कसं ना, मी फटाफट खातो, जे चुकीचं आहे. फटाफट नाही खाल्लं पाहिजे, स्लो खाल्लं पाहिजे. तर तशाने ना ते जरा पचनमध्ये लफडा होऊ शकतो. मी माझं सांगायचं हे उद्देश आहे की मला असं राहवत नाही, जेव्हा आपण काढून ठेवतो ना, ते गार झालं की मला राहवत नाही. माझं उलट आहे. मला आवडतं की सगळं बनलं, एकत्र बाहेर जायचं, काहीतरी मस्त लावायचं टीव्हीवर आणि खायचं. पण हा एकच खायचा आहे आपण. काय हा एक जो आपण टेस्टिंगसाठी वापरला, तो बाकी सगळे आपण बाहेरच खाऊ. उचलत होती अख्खा, मी तो तोडलाय हातातून तिच्या. आता पटकन सगळं खातो आणि तुम्हाला भेटतो लंच टाइमला. वेलकम बॅक. तर आता आम्ही लंचची सुरुवात केलेली आहे, कारण की टाइम जाईल याला, भरपूर प्रोसेस आहे. तर आम्ही लास्ट टाइम दाखवलेलं की आम्ही होळीच्या टाइमला आय थिंक आम्ही दाखवलेलं की आम्ही सोया बिर्याणी करतोय, पण या टाइमला आम्ही करतोय सोया चाप बिर्याणी. Yes! हे सोया चाप आहे जे आम्ही स्विगीवरनं ऑर्डर केले. आणि माहिती नाही, मला टाकून बघूया कसं असतं काय. आणि खूप कमी करायचं यश, माझं ऑलरेडी पोट त्या थालीपीठने खूप पॅक्ड आहे. कमी का? जास्त संध्याकाळी आपण आता जेवणारच नाही, बनलं जरी आता तरी आता जेवायचं नाही आपल्याला. ओ माय गॉड, हे असं ना आईस्क्रीम सारखं दिसतंय. अरे ते फ्रोझन आहे. हा फ्रोझन आहे. आणि ते चाप आहे, त्याला असं केलंय. आय थिंक ह्याला बॉईल करायचंय. तळायचंय. बॉईल करायचंय आधी, मग काढायचं आणि मग त्याला कट करून फ्राय करायचंय. सो ती अख्खी प्रोसेस काय वाटतं दोघांचंच करूया. कट द पाउच फ्रॉम टॉप टू द पाउच, टॉप ऑफ द पाउच. टेक आउट द डिझायर्ड क्वांटिटी ऑफ सोया चाप, thaw it in boiling water till it becomes soft and finally squeeze out the excess water from it. Immediately reseal the pouch and keep frozen soya chop back inside the deep freezer prior to its temperature of use to retain quality of the product. करू मग आत ठेव परत. दोनच. हा दोन. दोनच. येडी आहे काय? 3 टाक. अरे कमी बनवूया. गपे. हे याच्यात किती पीस होणार? 4 पीस. 4 4 8 12. बारीक बारीक कापणार आहे. हा पण एवढे 3 बरोबर आहे. मी तर 4 घेणार होतो. कमी होईल आणि हे नाही होईल बरोबर. कधीच नाही ऐकत हा. डेंजर आहे ही पोरगी भाई, डेंजर आहे ही. हे 2 स्टिक आता बॉईल करूया. खरं तर बॉइलिंग वॉटर मध्ये टाकायचंय डायरेक्ट रे. यश नको ना. अरे दाखवतोय मी त्यांना, आपण हे पण खाऊ शकतो म्हणून. हे बघा गाईज, हे मला एवढं आवडतं ना, बार्क्स. ओ माय गॉड. एकच खाणार. एक बोला. डायटिंग हाफ दे त्याच्यातला. शिवानी नाही प्लीज. शिवानी एवढं तर खातो नाही यार, फालतूगिरी नको. हाफ दे प्लीज. मला सर्दी आली. घे ना एक छोटा तुकडा घे ना. थोडंसं दे मला, थोडंसं आगर. केवढं खाल्लं यार शिवानी यार. आता मारीन त्याच्यातलं घेतलंस तर. नाही घेते ना. काय मस्त लागतं हे आयटम भाई. आता तुम्हीच मला सांगा, काय वाटतं तुम्हाला, हे इनफ आहे का कमी आहे? हे भाई, हे ते लाकूड नको कापू. लाकूड कुठे आहे? काढलं तू? ओके सॉरी. दिस इज मोर दॅन इनफ असं तुला वाटतं? शिवानी हे अख्खे पीस ना तू एकटी खाशील. तू एकदा खायला लागली ना की तू अशीच राक्षसीण होतेस, समजलं? काय यार, लोक एकदम छोटे छोटे नको करून येतो. भात आणि ह्याच्यातला फरकच नाही कळणार शिवानी आपल्याला. अरे तुला क्रिस्पी हवंय ना? हा पण एकदमच छोटे छोटे नको, जरा ते पीस टाईप लागू दे ना. आता ह्याला आम्ही ना मॅरिनेट करू. थोडंसं दही, थोडासा मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट. आपण ना काय झालं माहितीये, थालीपीठ मध्ये जिंजर गार्लिक पेस्ट राहिली म्हणून थोडीशी चव. मी तेच म्हणत होते काहीतरी विसरते, पण मला टेस्ट मध्ये काय फरक नाही वाटलं. हा अजून चांगली झाली असती तर. जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे लावून ना नंतर ह्याला फ्राय करायचं आहे आपण. चला आता मॅरिनेट करूया. शिवानी हे खूप कमी आहे बाळा, एक अजून लगेच झपकन होईल. तुला माहितीये मी राईस खूप कमी करणार आहे, कारण की आपल्याला अजून दिवसभर खायचं आहे आणि मला आपल्या दोघांचं डाएट पण बघायचं आहे. तुला परत मला ऐकायचं नाहीये तुझ्यामुळे मला खायला. तू खरंच दुसरा आणला अजून एक?
ए ब ब ब ब अगं लवकर आहे येडे. मी चाललोय गाईज, ही एवढा टाइम लावते. ही आम्हाला एक जादूची काठी मिळाली हॅरी पॉटरची. तुमच्याकडे पण असा लायटर असेल तर प्लीज मला सांगा. इकडे ना एक असं स्विच आहे. त्याला सांगा. आणि काय सांगून काय? ऊ, ऊ, ऊ. नाही, नो मस्करी. हा, बिचारीने माझं ऐकलं आणि आता अजून एक एक्स्ट्रा टाकले, कारण तिला कळालं की असं माझं नाही ऐकलं. कमीच वाटतंय त्याला ऐकलं नाही. कारण माझा तिला इकडे आहे. कारण तिला पण माहिती आहे की हे एवढं नाही पुरणार आहे, म्हणून मला पण ते कमीच टाकलंच वाटतंय नसतं माहिती. म्हणून मी घेतलं. पण मी त्याला असं सांगणार आहे की त्याचं ऐकून घेतलं त्याच्यामुळे. काय पण आता त्याच्यासमोर मी हरू नाही शकत ना. काय बोलते? तुला का सांगू मी? जी काय बोलते तुम्ही मला सांगा, कारण मला ऐकू येत नाही. आणि अशी बोलते दबडी, पण माझं ऐकूनच टाकलंय तिने. भांडी घासायला नको मी करते तोपर्यंत. तिकडे जाऊन बसला. बोल ना, ए तोंडावर बोल ना, हिम्मत असेल तर. तू बाकीचं घाबरट आहे. मी जरा भांडी घासतो. असं काय भांडी काय भांडी काय आहे? भांडी कुठे काय बोलली? हे मॅरिनेट करून ठेवल्यावर खरंच सांग शिवानी, तू मनापासून सांग, तुला वाटतं हे इनफ होतं? नाही, मला इनफच वाटतं. हे इनफ आहे? हे हो. काय बोलते बाई, उगाचच बोलायचं म्हणून बोलते. पाणी शोषून हे करून काढतेस ना त्याचं तू दाबून? त्यांनी सांगितलं पाणी काढा म्हणून. आय होप तू ह्याचं काढलं असशील. फ्राय करणार आहोत ते पण. चला, एक अजून माझ्या सांगण्यावरनं टाकलंय, माझ्या सांगण्यावरनं, कारण मला कळालं हे कमी पडतं. कमी नाही, आता हे जास्त होणार आहे. नाही होणार भाई, हे मी एका घासात खाईन एवढं. तेच तर तुला खाऊ द्यायचं नाहीये ना. हा चिटकीन, हा समजलं, सगळ्यांना कळतं आता. खाऊ द्यायचं नाही. अरे सुखी रे, सुखी नवरा रे, पोटापासनं रे, काय तो रस्ता रे, सुखी रे सुखी. आणि तेच तर तुला खाऊ द्यायचं नाहीये, तेच तर मला माहितीये, तेच तर मला नाही करायचंय. शाणी, शाबाश. आता कसं हे इनफ वाटतंय बघ. एवढे पीस तर पाहिजेत शिवानी, प्लीज अग्री. जर तुम्हाला पण वाटत असेल की आधी जेवढे होते तेवढे इनफ आहेत आणि आता जेवढे टाकले ते इनफ नाहीत, प्लीज कमेंट करून सांगा. आणि जे माझ्या टीम मध्ये त्यांनी प्लीज प्लीज मनापासून विचार करा, एका मुलाचा जो खातो तो रात्री नाही खात, तो एकच टाइम जेवतो, संध्याकाळी खूप कमी खातो, त्या माणसाला एवढे पीस तर लागणारच ना. हा, आज तर रात्री खाणार आहेस ना? काय खाणार आहे आज रात्री? नाही खाणार आहे. नाही, रात्री काय खाणार आहे? फ्रूट्स, नूडल्स. फ्रूट्स आहे बे, फ्रूट्स का काय आहे. आणि मी आज ऍपल बेर मागवणार आहे. मला पप्पांनी सवय लावली आता ऍपल बेरची. एवढे फ्रूट्स आणले आणि ते संपव, मग दुसरे मागव. हा ठीक आहे, संत्री बिंत्री खाऊ, ठीक आहे. हे जे मॅरिनेट केलेले सोया चाप आहे त्याला आता मस्त फ्राय करतो, एकदम क्रिस्पी. त्याला अशी लेअरिंग आल्यानंतर काढणार. उकळणं चालू झालं, उकळणं नाही सॉरी, 2-3 फ्राईंग. करपले. 2-3 करपले. त्याची टेस्ट एवढी. आणि एक आहे की सोया चापची टेस्ट मला इतकी आवडली नाही. मी करपलेला खाल्ला म्हणून असेल मे बी. हा, कारण मी सॉफ्ट वाला एक खाल्ला, तो अमेझिंग लागतोय. आपण परत मॅरिनेट करणार आहोत दही मध्ये आणि बिर्याणी मसाला मध्ये. हो, काय बोलते? हा, त्याचं काय आहे ना, एक मला आता कळालं की जर सोया चापला ओव्हर फ्राय केलं ना त्याची टेस्टच निघून जाते. आता फ्राय केलेले आहेत, परत ही दही टाकली आहे. हे फ्राय केलेले आहेत, तो एक काळा पडलाय, तो जरा जास्त ओव्हर फ्राय झालाय. हे ह्याचं बघ काय ते शिवानी. आत्ताच टाकलंय. हा बघा, सुहाना चिकन बिर्याणी मसाला. येस, आणि इट इज व्हेज. हा पॅकेट उघडला मस्त बिर्याणीचा वास येतो, बिर्याणीचा सुगंध येतो. तो बघा खालून. आता मी गाडीत विसरलेलो, तो घेऊन आलो. म्हणजे कसं ह्याच्यामध्ये तो वास, तो बिर्याणीचा. हा, भात झालेला आहे गाईज, भात झालेला आहे रे. माझी बायको रे, आता काय करणार आहेस रे? ए माझी बायको रे, काय माझी बायको मला उत्तरच देत नाही रे. मी काय करू रे? ग्रेव्ही बनवते. ग्रेव्ही बनवते आता? याच तेलात बनवते. हो. नाईस नाईस. तुला हे रे रेचा रेफरन्स नाही माहित? नाही. तुझ्या फीडवर तो हल्क नाही येत? कोण? अरे गरीब हल्क रे, मला गाडी घ्यायची रे. नाही, माझ्या फीड वरती काय येतं माहितीये का? डायमंड रिंग्स, ड्रेसेस. माझ्या याच्यावर गरीब हल्क येतं, म्हणजे विचार कर, विचार कर. टिंग टिडिंग 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 फीड टिडिंग. केलंस. चला बघूया आता, हे तेल उकळायला लागलंय. तू कांदा कापलेला कुठे? कांदा मी नाही कापला. यश, तू कांदा तर कापत होता. कांदा मी कापलाच नाहीये. आता मी दिलीच असते तुला एक. ते दिसलंच असतं लोकांना, सगळ्यांना दिलीच असती. ह्याला असं कर ना, मी नका. हे कमी नाही वाटत आहे? मजाक करायला, मजाक. भात बघ केवढूसा केलाय मी. हे का केलंस रे खरंच? तुझं डायटिंग साठी. अरे डाइटिंग की नाना की टांग, इधर मेरे को एक टाइम तो पूरा पूरा जेवने देना रे.
हे बघ, आज आपण भरपूर खाणार आहोत. So Okay. सगळं खा, थोडं थोडं खा. नाही पण माझी जेव्हा शिवानी सांगते ना तेव्हा माझं पोट एकदम व्यवस्थित असतं, म्हणून शिवानीचं मी ऐकलं पाहिजे. फक्त तिने खूपच कमी सोया चाप घेतलेले, खोटं नाही बोलत, खूपच कमी सोया चाप घेतलेले. आता याच्यामध्ये आपण टाकूया पहिले कांदा. हे भांड मस्त यार, हो. चिकट नाही हे काय. आम्ही झेप्टोवरनं मागवलं भांड. त्या दिवशी काय बनवायचं होतं? आम्हाला एक ब्रँड रील होती ज्याच्यामध्ये आम्हाला तळायचं होतं काहीतरी, Oh, yes, समोसे yes. तळायचे होते. तर मग असं झालं की आपण समोसे तळतोय पण ते भांड किती खराब दिसतंय. त्याच निमित्ताने आमच्या घरी नवीन भांडी आल्या भांडी हे एक आणि एक तवा. भरपूर लोक बोलत होते आम्हाला की बदला बाबा बदला, शेवटी बदलला आम्ही. येस, मस्त. ए मिरच्या अख्ख्या टाकल्यास. हो, ते असं पिळगून खायला मजा येते. ओके, किती मसाला टाकणार शिवानी? कांदा मस्त शिजू दे, मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार काय आयडिया. हे ऐसा लगता है, ऐसा लगता है. हो हो, तुला गाणं माहितीये का ते? काय भीगी भीगी रातों में भीगी बरसातों में ऐसा लगता है, ऐसा लगता है. माहितीये? जज बसवलं मी. काय लिरिक्स मला पाहिजे लिरिक्स. बिगी मी गाते. भाई मसाला संपला, मसाला मागवायचाच विसरलो. अरे फक्त मसाला नाही, ते लाकूड आणि हे बघ काय दाखवलं मी. ते लाकूड आणि काय झालं काय झालं स्वतःच सांगते होती. आई जोरात लागलं ग. ए हलकू रे. अरे मसाला नाहीये, त्याचं काय करायचं आता? अरे भीगी भीगी रात में भीगी बरसात में काय मदत आहे ऐसा याची? लगता है, ऐसा लगता है, ओ लगता है. अरे फिका राईस खावा लागेल आपल्याला. अरे खाऊया ना. का पहिल्यांदा खाणार आहे का? नाहीये यार, मसालाच संपला यार. काय पाहिजे बोल, मागवतो लगेच. आता नाही येणार आणि तोपर्यंत हे करपेल. जाऊ दे, फिका खाऊया. मिरच्या टाकल्यात ना, त्याला असं हे करते मी. भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में ऐसी बरसातों में ऐसे बरसातों में कैसा लगता है. आता मी ऐसा ह्याला लगता दाखव, है ते नंतर कर. तुम बनके बादल मेरे बदन को भिगो के अरे थांब, तू दिसत नाहीये छेड यार, तू रहे हो. दिसत नाहीये. का पण मी हे दाखवते. हे असं झालंय. आता हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला. ए ए मी गुडघ्यावर बसलो आता आणि तू वर केलंस. हो, का असं केलं? आणि आता थोडंसं पाणी, ती छान ग्रेव्ही बनेल. तुम बनके बादल मेरे बदन को भिगो के मुझे छेड़ रहे हो, छेड़ रहे हो. हा छेड रहे हो दोनदा आहे बरं का. छेड रहे हो, आणि मी ना छेड रहे हो. मी कांदा थोडा कच्चाच ठेवते, म्हणजे तसं क्रंची क्रंची छान लागतं. अंबर खेले ओली हुई माँ भीगी मोरी चोली हम जोली. गा एकदा. तुझं लाईन आहे ही, माझी थोडी चोली ओली होणार आहे. मी थोडी अंबर खेले होली हुई माँ भिगी मोरी चोली पुढे काय? हम जोली ओ पानी के सुरेले में सावन के मेले में छत पे अकेले में कैसा लगे. काय गाणी होती यार आधीची. आई शपथ. रोमॅन्टिक एकदम. हा ना यार. आई तुम्ही हे मला अचानक आता गाणं मी बघायचे असं टाइमपास करत बसलं तेव्हा मला हे गाणं परत आठवलं. हे आपण गाडीत खूप टाइम झाला लावलं नाही. असं का वाटतंय भात कमी आणि सोयाचाप जास्त आहे? असा भात आतमध्ये डिसअपिअर होणार आहे भात त्या बिर्याणीमध्ये. पण शिवानी काय बनवलंयस यार तू, म्हणजे आउटस्टँडिंग आहेस तू एकदम. भात अजून लावूया का? थोडा कमी पडेल असं वाटतंय. आपण असंच खेळत राहूया. थोडा भात जास्त लावूया, मग सोयाचाप कमी पडेल, मग सोयाचाप लावूया, हे भात. बघा काय दिसतंय. अमेझिंग बनवलंय भाई शिवानी, अमेझिंग दिसतंय. मस्त मस्त. हे बघा गाईज. आणि हे भाई सुगंध कसला येतोय. काय काय बोललीस तिकडे जाऊन? आणछून काय करतेस तू? कुठल्या भाषेत बोलतेस? वाव त्याला मस्त तेल सुटलं ना की थोडं थोडं करून राईस टाकायचं. काय? हा
आणि थोडा थोडा राईस ह्याच्यातच टाकायचा का? हा म्हणजे राईसला छान असं सुगंध येईल. मग झाली बिर्याणी आपली. हा टेस्ट कर तू कर. मीठ बघते. अति मीठ. अति मीठ जाऊ दे. मला असं वाटतं की भात टाकलं. दाखव मला. थांबे बाई, तू लास्ट टाइम हात जाळलेलास माझा. पण टेस्टी लागते. मीठ भरपूर आहे ना. नाही लागत आहे भरपूर, पण लागत नाही एवढं. तू एवढं मीठ का टाकलं पण? चुकून. ठीक आहे, आता भात येईल तेव्हा त्याचं काम फिक्स होऊन जाईल एकदम. हा तेच. पण भातामध्ये पण मीठ एवढं नाही लागत आहे, थोडंसं जास्त आहे, पण एवढं मीठ नाही लागत आहे. भातात मीठ नाहीये. नाही आहे ना. गुड. थोडंसं आहे. आता काय करू? आता इकडे दोघं लावूया इकडे, आणि दोघं अंबर खेले होली तेच करत बसूया आज. अरे ते मसाल्यामध्ये पण मीठ होतं वाटतं. असणार. आणि दही नंतर पण मीठ टाकलं. सोया चाप मध्ये पण मीठ. पण एवढं असं मीठ नाही लागत आहे. मीठ नाही लागत. हा ठीक आहे. ओके गुड. नाव इट्स टाइम. धक वाव. आता आपण ना ह्याला बंद करूया. आता हे एक लेअर टाकायची, भात टाकायचा, अजून एक लेअर टाकायची, भात टाकायचा. पाणी आहे त्याच्यात, पाणी काढता मला नाही आवडत. केवढं पाणी होतं बघ, केवढं शाणी असं. नाईस. आणि मग अजून थोडंसं टाक, अजून थोडं टाक ना. नाही 3-4 लेअर करूया. वाव. ही ग्रेव्ही खूप टेम्पटिंग वाटते. लाईक आपण अशी खूप चपाती amazing भाकरी झाली, सोबत हो. पण छान लागेल. आणि सगळं घी मध्ये बनवलंय ना? नाही हे तेल तळलं ना तेच ओके. चला लास्ट. ही जेव्हा मी इथे येतो ना तेव्हा ती तिथून टाकते, जेव्हा इकडे येतो तेव्हा इथून टाकते. बस परफेक्ट ब्रो. मला ते फ्राईड नाही आवडत. मला पण नाही आवडत ते जास्त फ्राईड. हे बघा लेअर बघा, एक नंबर. शाबाश छोरे, हमारी छोरिया छोरों से कम है के. ये देखो क्या बना है रे. आता पटकन किचन आवरून घेऊया आणि खाऊया. येस, आता मी किचन आवरतो आता. चला बाय गाईज, आवर बिर्याणी इज हिअर. माय गॉड, काय ते लेअर, काय ती बिर्याणी भाई. खरंच बाहेर खातो ना पण तशी खाऊन दिसते. दाखव एवढूशी. चल. फर्स्ट थिंग, जे सोया चाप शिजलंय, अमेझिंग शिजलंय, थँक्यू. कारण चमच्याने कापलं गेलं. अजिबात मीठ जास्त लागत नाही. नक्की खाऊन बघ एकदा. कशी लागते? बिर्याणी सारखं लागतंय. आपण ती खाल्ली ना तशीच लागते, त्याच्यात जास्त मसाला होता फक्त. एक नंबर. तो पुलाव होता, ही बिर्याणी आहे. माझ्या तोंडाला पाणी येते खाता. एक काम कर, पूर्ण मिक्स करते. नाही मला आधी असं खाऊन बघायचं. मस्त लागते ना. थोडंसं मीठ जास्त लागतंय. थोडं जास्त आहे, पण एवढं काय प्रॉब्लेम नाही त्याच्याने. वेज चिकन बिर्याणी लागते. वेज चिकन बिर्याणी गाईस काय दिसते बघा ना. आणि इथूनच माय गॉड, एक नंबर झालंय, एक नंबर. शाबाश. शाबाशी घे. शाबाश. हे झालं आमचं लंच. आमचा लंच करून झाल्यानंतर आम्ही काय खाणार आहोत, कारण थोडंसं काय ना काहीतरी खाणारच आहोत आता. तर ते काय खाणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुढे बघायला लागेल. आता आम्ही खातो आणि एक छोटीशी वामुक्षी घेतो. बाय. आता थोडंसं योगर्ट, कारण खूप मस्त बिर्याणी खाल्लेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं दही. योगर्ट खाऊन आम्ही जाणार आहे वामुकुक्षी. मी आत्ताच झोपलेलो आहे आतून. एवढंसं खाणार आणि बस. आजच्या दिवसासाठी माझ्यासाठी तर एवढंच आहे, पण पुढे अजून थोडंसं आपण खाणार आहे, ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. ग्रीक योगर्ट आहे, 0 शुगर, स्ट्रॉबेरी फ्लेवर. यस. 5 ग्राम प्रोटीन. आज शाम होने आई, किस्मत ने ली अंगड़ाई. तर आता संध्याकाळ झाली आणि आम्हाला खूप टाइम पासून हे फळ ट्राय करायचं. मला सर्दी भरपूर झाली आहे गाईस, भरपूर. हे काय आहे? हे बघा, हे असं आहे. गूसबेरी आणि ह्याच्या आतमध्ये फळ आहे. ए वाव, पण हे चांगलं लागणार आहे ना? काय माहिती, मी फर्स्ट टाइम खाते. चुकून माझं सिनेमॅटिक चालू झालंय गाईस, परत भेटूया, थांबा. सो हे पहिल्यांदाच खाते मी गूसबेरी. मी पण. आणि मी इथे आणलं, ह्याला धुवून घेऊया. पहिला काय? हे मला माहितीच नव्हतं याच्यात पाणी आहे. मग मी आता उचलणार होतो असंच मगाशी आवरायला जाताना. कोणी सांगितलंय कसं लागतं मला खरं. मला पण नाही माहित. हे घे, खातो पिकलेला खा. सर्दी झाली या माणसाला. काय कळत नाही, मी सालच खाल्ले. डायरेक्ट टाक ना तुंडात. नाही, कीड बघायची असते आतमध्ये. हे ना टोमॅटो आणि अजून कुठल्या तरी फळाचं मिक्स वाटतंय. हे बेबी टोमॅटोज वाटतं, चेरी टोमॅटोज वाटतंय ब्रो. असली तरी चव आहे, समजत नाहीये. धुना. पण
मस्त लागतंय, म्हणजे आंबट आहे, हा मस्त लागतंय. चेरी टोमॅटो आणि अजून कसली तरी कळत नाही. छान आहे पण नाही कळते. पण ह्याचा थांबा तुम्हाला एक ना फोडून दाखवतो. 4-5 काढ जरा. तुम्ही आम्हाला सांगा, याच्यात टाक. आपण वेगवेगळे एक्झॉटिक फ्रुट्स जे आम्ही ट्राय नाही केले त्याचं काहीतरी व्हिडिओ करायची का? हा ऍक्च्युली कारण आम्ही गौरांसोबत मग नाहीतर कोणासोबत करू आणि शकतो. आम्ही मित्रांनो, ही व्हिडिओ आम्ही ऑलरेडी केलेली आहे, त्याच्यानंतर ही व्हिडिओ जाते. तर ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर बघायला विसरू नका. खूप अमेझिंग व्हिडिओ आणि खूप अमेझिंग फळं आहे त्याच्यात. तर ती नक्की जाऊन बघा. आता ही पॉज करा, ती बघा, परत इकडे येऊन ही बघा. नाही नको, ही पूर्ण बघा, मग त्याच्यानंतर ती जाऊन बघा. एंडला ती टाकतो मी आता, एंडला ह्याच्यात ती व्हिडिओ टाकतो एक्झॉटिक फ्रूटवाली. हा या टाइमला मी असं विचार केला की नाही खाल्लेलेच फ्रुट्स. हे बघा ह्याच्यात दिसतात दाणे दाणे, त्या बिया टोमॅटोच्या बियासारख्या आहे. तुला सगळे काढून देते, मी एकच खाल्ला आतापर्यंत. कसं लागतंय पण त्याचं मला शोधायचंय की टेस्ट कशासारखी आहे. लोक वाट बघताय याची आणि नाही कळते मला, पण कशासारखं तरी लागतंय. पण जे छान पण आहे. छान लागतंय. असं टोमॅटो, मिनी टोमॅटो, आंबट पण थोडंसं ना गोड. सिट्रसी फ्लेवर आहे. हो थोडंसं म्हणजे संत्रा आणि टोमॅटो मिक्स आहे. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो अॅनिमल शेल्टर मध्ये. तुम्हाला Yes. कळलं असं लास्ट व्हिडिओ नंतर. हा. सो हा तो दिवस आहे जेव्हा मी अॅनिमल शेल्टर मध्ये चाललो. गौरांग तयार होता, पटकन निघतो आणि मग बघू रात्री काय खायचंय. चिटकी मारली नव्हतं पाणी उडालं. हा ठीक आहे. आता सध्या मला असं वाटतं रात्री आम्ही काय खाणार नाही, पण मला एक खूप प्यायची इच्छा आहे. तू गरम काहीतरी पी, बरं वाटेल. येस. पण हॉट चॉकलेट नाही. का? सूप वगैरे व्हेजिटेबल. अरे नाही यार शिवानी, हॉट चॉकलेट का नाही? अजून त्रास होईल. नाही त्रास दुधाने होत त्रास नाही होतो. होत आहे काय पण आहे, हिला सांगा यार. शिवानी दुधाने अजिबात त्रास नाही होत. प्लीज यार मला ऐक, प्लीज यार, प्लीज यार, प्लीज यार ऐक, प्लीज यार. व्हॉट आय ईट इन अ डे. जरासा आम्ही अजून थोडं पुढे ढकललंय त्याला. मगाशी आमचं पोट भरलेलं बिर्याणी खाल्लं. येस, कारण हा माणूस आला. आता हा माणूस आल्यामुळे आम्हाला हे खावं लागतं, कारण ह्याला आवडतं बाहेरचं खायला खूप. नाही आम्ही असंच बाहेर आलो, विचार केला. आता द वॉकला आलेलो, सामान वगैरे घेत होतो. सामान पण कोणाचं? हा, हिचं सामान घेत होतो. मग विचार केला अल्फ्रेडो खाऊया जरा, खूप टाइमानंतर. आपण इथे फर्स्ट टाइम खातोय ना अल्फ्रेडो. तर बघूया. हे आमचं आता अल्फ्रेडो आहे. पुढे आमचं येणार आहे एक पिझ्झा येणार आहे आणि हॉट चॉकलेट येणार आहे. तर मला सर आणि डो बॉल्स. तर मग हे असेल आमचं आज एंड, कारण ह्याच्यानंतर तर शक्यच नाही, कोणीही येऊ दे, शक्यच नाही ह्याच्यानंतर काय खाणं. म्हणून हे आमचं लास्ट असेल. व्हिडिओ परत एंड. सॉरी नाही, सॉरी. आई हा पास्ता आईसोबत पिझ्झा एक्सप्रेसचा. पिझ्झा एक्सप्रेस खूप अंडररेटेड प्लेस वाटते आता मला या पॉइंटला, कारण पिझ्झा एक्सप्रेसचा पास्ता कधीच नाही बोलत यार आपण. खूप अमेझिंग लागतं पिझ्झा एक्सप्रेस. आणि लास्ट टाइम पण आम्ही पास्ता खाल्लेला पिझ्झा एक्सप्रेस मध्ये, तो मला वाटतं टोमॅटो टँगी वाला होता आणि तो पण मला खूप आवडलेला. ह्याचं कसं आहे ना, सॉस असा क्रीमी हे वाला नसतो, पण अमेझिंग लागतो. असं म्हणजे असं वाटतं खाल्ल्यानंतर गिल्ट फ्री खाणं असं वाटतं हे पास्ता वगैरे, म्हणून मला आवडतं. नेक्स्ट टाइम जर मला अल्फ्रेडो खायचं असेल तर मी नक्की इकडे येऊन खाईन. तू? नेक्स्ट आहे माझे फेवरेट डो बॉल्स आणि हे गार्लिक बटर. पण मला एक कंप्लेंट आहे, खूप टेस्टी हे आहे. एक कंप्लेंट आहे. काय? मी आधी जेव्हा डोबॉल खाल्लेत ना, जवळ 3-4 वर्षापूर्वी, त्याची साईज खूप वेगळी होती. ती एवढी छोटी नव्हते तेव्हा, एवढे असायचे, एवढे म्हणजे हा एवढा गोल. काय बोलतो? हो, डो बॉलची साईज कमी केली, कॉस्ट कटिंग असेल. खूप कमी केले, पण हे टेस्टी तर आहे. दो आपे. माझं मस्त हॉट चॉकलेट इथं आलेलं आहे. यांनी साखर आणून दिली आहे, ह्याच्यात ऍडेड शुगर नाहीये, पण ह्याला गरज पण नाहीये. एक घोट पिऊन बघ शिवानी, त्या साईडने बी गरम आहे पण पिऊन तर बघ एक घोट. हा, पिझ्झा साठी वेट करते. ओके. मी तर हे पिणार आहे भाई, एक नंबर लागते. एक घोट पी. हा गरम आहे पण मजा येते भाई. यांनी काय केलं त्या डो बॉलचं भाई, काय ह्याच्यात तू हे इट इन अ डे च्या ऐवजी हाऊ वी इट इन अ डे असं टाकलं पाहिजे भाई. याचं नाव मस्त लागणार, पण मस्त लागणार आहे नक्की. आणि त्यांना हे घेऊन जायला देऊ नका. हे सोनं आहे, सोनं. यश, ह्यातच तुझं पोट भरणार आहे. दिस हॅज नो ऍडेड शुगर प्लीज. दिस पण इज तू add अकॉर्डिंग करणार आहेस? स्टिक्स टू माय डाएट. नो आय वोंट. मी अजिबात असं उगाच वरून असं करून नाही टाकत. मी साखर बघूया. मीठ असं टाकतो. बरोबर, मी बोललो असं नाही टाकत. मी गपचूप माणसारखा टाकतो, जेवढं लागतं तेवढं. आणि हे आहे फायनल गोष्ट जी आम्ही खातोय आजच्या दिवसात. व्हेज कोरिअँडर पेस्टो पिझ्झा. व्हेज कोरिअँडर पेस्टो पिझ्झा आणि स्पायसी आहे. माय गॉड, सुगंध नाही येते मला.
गाईज खूप दिवसानंतर ॲज युजल आम्ही हा व्हिडिओ एंड करायला विसरलो, म्हणून मी आता परत तुमच्याकडे आलो आहे व्हिडिओ एडिट करताना एंड करायला. कारण शिवानी झोपली आहे, पण तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी एडिट करतोय. शिवानी झोपा काढते आतमध्ये, पण मी एडिट करतो इकडे, मी एडिट करतोय. लक्षात ठेवा ही गोष्ट, खाली कॉमेंट करून सांगा. आणि गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट पण करायला विसरू नका की तुम्हाला आम्ही जे जे खाल्लं आजच्या दिवसात ते कसं वाटतंय. आम्ही युजली हे सगळं जसं तुम्हाला आधी सांगितलं की एव्हरीडे बेसिसवर असं सगळं नाही खात, पण कधीतरी अशी व्हिडिओ बनवायची असेल तर आम्ही असं ट्राय करतो काहीतरी बनवायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ, बाय.